नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिडिओ नंबर 61 मध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये प्रकरण 3 सर्कल वर्तुळ मधील प्रॉब्लेम सेट 3 पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट 3 मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये 13व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक 13. इन फिगर a line PR touches the circle at point Q. PR touches point Q. Answer the following question with the help of the following. आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. बघा PR Q मध्ये स्पर्श करते. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न पहिला असा आहे, कोन TAQ आणि कोन TSQ या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती? What is the sum of TAQ and TSQ? मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की TAQ आणि TSQ हे समोरासमोरचे कोन आहेत, अपोजिट अँगल आहेत. मग हे कोणाचे आहेत? तर चौकोन AQST. चौकोन AQST हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, चक्रीय चौकोन आहे. तुम्हाला कोणी सांगणार नाही, हे आपल्या पण गुणधर्मानं शोधायचं, ओळखायचं. म्हणजे चौकोन AQST हा चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. सप्लिमेंटरी अँगल अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे या गुणधर्मानुसार डायरेक्ट तुम्ही काय लिहा, कोन TAQ अधिक कोन TQS बरोबर 180 अंश अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल AQST. मराठी मीडियमनं काय लिहायचं? चौकोन AQST, चक्रीय चौकोन AQST चे सम्मुख कोन. हा प्रश्न पहिला झाला. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा पुढचा प्रश्न आपला काय आहे बघा. पुढचा प्रश्न, कोन AQP शी एकरूप असणारे कोन कोणते? फाइंड द अँगल विच आर कन्ग्रुएंट अँगल AQP. आता AQP पहिल्यांदा शोधा. AQ and P म्हणजे हा, या कोनाशी एकरूप असणारा कोन कोणता? थोडक्यात मित्रांनो, AQP चं माप हे AQ च्या निम्म असणार आहे. मग AQ च्या निम्म आहे म्हणजे AQP बरोबर 1/3 कोन 1/3 कंस AQ झालं. 1/3 कंस AQ झालं. मग 1/3 कंस AQ असेल तर हा कंस आणखी कोणत्या कंसांच्या कोनांच्या समोर येतोय? तर बघा, हा कोन या कोनाच्या समोर आहे, हा कोन या कोनाच्या समोर आहे आणि एक स्पर्शिका आहे आणि एक आंतरलिखित आहे. त्यामुळं स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार हे दोन कोन आणि हे दोन कोन अनुक्रमे त्याला एकरूप होतील. म्हणून सरळ काय म्हणा, स्पर्शिका. दुसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर लिहितोय, छेदिका प्रमेयानुसार. काय सांगते बघा प्रमेय, कोन PQA किंवा AQP कन्ग्रुएंट अँगल ASQ व कोन AQP कन्ग्रुएंट अँगल ATQ. अशा पद्धतीने उत्तर लिहिता येईल. पुढे तिसरा प्रश्न काय आहे, विच अँगल्स आर कन्ग्रुएंट अँगल QTS. कोन QTS शी एकरूप असणारे कोन कोणते? सेम असंच आहे बघा, QTS. स्पर्शिका छेदिका प्रमेयच आपण लिहायचं. तुम्ही लिहा, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहितो, तुम्ही काळजीपूर्वक नोट डाऊन करा. बघा, QTS. आता हे जर तुम्हाला समजत नसेल स्पर्शिका वृत्त छेदिका, तर तो कंस बघा. उदाहरणार्थ
आता QTS विचारलाय तुम्हाला, काय विचारलाय? QTS. तर QTSच्या पुढचा कंस कोणता आहे बघा, हा QS आहे. मग हा QS आणखी कुणाच्या समोर आलाय? बघा इकडे आहे बघा, QAS. हा आणखी कुणाच्या समोर आलाय? SQR. म्हणजे इथं सुद्धा तो एकरूप आहे. म्हणून काय म्हणणार, काय टँजंट सिकेंड थेरम, स्पर्शिका वृत्तछेदिका प्रमेय काय सांगते? कोन QTS कॉन्ग्रुएंट अँगल SQR and angle QTS congruent angle QAS. बघा मित्रांनो, लक्षात येते का? मी लिहितोय त्या कोनांच्या समोरचे कंस बघा. समोरचे जे कंस आहेत ते कंस तुम्हाला एकसारखेच दिसतील. दीज अँगल्स आर इंटरसेप्टेड वन अँड ओनली वन आर्क. त्या दोन कंसांना, दोन कोनांनी एक आणि एकच कंस काय केलेला आहे? अंतरखंडित केलेला आहे. चौथा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, जर कोन TAS 65 अंश असेल तर कोन TQS आणि कंस TS यांची मापे काढा. अँगल TAS इज इक्वल टू 65 डिग्री. बघा TAS कुठं आहे? TAS हा किती दिला आपल्याला? 65 डिग्री दिला. जर हा 65 डिग्री असेल तर अँगल TQS किती असेल सांगा, आणि आर्क TS कंस TS चं माप सांगा. आता मित्रांनो लक्षात घ्या, हा TAS कसला कंस कोण आहे बघा बरं, हे तुम्हाला सांगायला आलं पाहिजे. तर हे सांगता येत नसेल तर मी उत्तर लिहिलं तर तुम्हाला मग ते लक्षात येणार. म्हणून पाठीमागचे सगळे व्हिडिओ बघा, लक्षात ये, आणि नुसते बघू नका. उदाहरणार्थ गुणधर्माचा आणि प्रमेयाचा जो व्हिडिओ आहे, या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ, तो शुअरली बऱ्याच वेळा बघा, जेणेकरून गुणधर्म तुमच्या लक्षात येतील. आता त्यात एक गुणधर्म असा सांगितला आहे त्या व्हिडिओमध्ये, हा आंतरलिखित कोण आहे, आंतरलिखित कोण कसा ओळखायचा हेही सांगितलंय. तर आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मास्तर. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ टू इट्स इंटरसेप्टेड आर्क. म्हणून मी काय म्हणतो, म्हणून मेजर आर्क TAS इज इक्वल टू माप कंस TS. का बरं? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम किंवा थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, मराठी मीडियम, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. किमती ठेवूया. आता कंसाचं माप दिलं ना आपल्याला, हे TAS 65 दिले. 65 अंश बरोबर 1/2 गुणिले माप कंस TS. म्हणून 65 गुणिले 2 बरोबर माप कंस TS. म्हणून माप कंस TS बरोबर 65 गुणिले किती मित्रांनो? 130 अंश. आला असेल लक्षात. या गोष्टी मात्र तुम्ही स्वतःहून करायच्या आहेत. इथं तुम्हाला कोण सांगणार नाही हा आंतरलिखित कोण आहे, मग हे प्रमेय वापर. तुम्ही ठरवायचं आहे कसला कोण आहे, कसं जायचं आपणाला. किंवा समजा तुम्ही ठरवलं नाही तर आता मी सांगितलंय, मग दुसऱ्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघताना या व्हिडिओमध्ये आता हे काय आहे हे सांग कळेल तुम्हाला. जसं सिनेमा बघताना पुढचा सीन काय आहे, जर अगोदर सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला कळतं, तसं होईल. तसं सुद्धा झालं तरी काय हरकत. मग पहिल्यांदा व्हिडिओ बघा, काय केले लक्षात घ्या. दुसऱ्यांदा व्हिडिओ बघत असताना काय सांगितलं हे लक्षात घ्या, आणि काय सांगणार आहे हेही लक्षात घ्या दुसऱ्यांदा व्हिडिओ पाहताना. म्हणजे तुमची उजळणी पण तयार होते, रिव्हिजन पण तयार होते, ठीक आहे. बघा अजून एक ह्यातला प्रश्न आहे काय, आता TSचं माप काय आहे, आपल्याला TQSचं पण माप काढायला सांगितले. बघा TQS, काळजीपूर्वक बघा बरं कसला कंस येतोय TQS. मी जसं जसं होतंय तसं पुस्तक बाळावून डायरेक्ट तुम्ही लिहून घ्या. माप मेजर अँगल TQS कुठं आहे बघा, TQS हा सुद्धा आंतरलिखित कोन आहे.
कसला कोन आहे? आंतरलिखित कोन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. म्हणून मी इथं सुद्धा म्हणणार आहे 1/2 मेजर आर्क PS. का बरं? ठेवका सेमीवाले इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मराठी मीडियम काही आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग म्हणून माप कोन TQS बरोबर 1/2 मेजर आर्क PS आपण काढले आहे का बघा. याला म्हणणार गुणिले 130 बरोबर 65 अंश. ओके समजायचं. चला लास्ट 13व्यातला लास्ट क्वेश्चन आहे. इफ अँगल AOP इज इक्वल टू 42 डिग्री and angle SQR is equal to 58 degree, find the major angle ATS. मराठी कोण AQP 42 अंश आहे. AQP हा किती आहे? 42 अंश आहे. शिवाय SQR 58 अंश दिला आहे. SQR तुम्हाला किती दिलाय? 58 अंश. SQR हा किती दिलाय? 58 अंश दिलाय. तर तुम्हाला काय शोधायचं आहे? कोण AT आणि S. बघा सापडतोय का बघा, मी दाखवतोच तुम्हाला. कोण ATS आपल्याला शोधायचा आहे. 5वा प्रश्न घेतोय आपण यातला. ATS कुठे आहे बघा. ATS म्हणजे हा कोण शोधायचा आपल्याला. दिले कुठले कोण? कोण AQP 42 अंश दिलाय. परत एकदा बघा. AQP किती दिलाय? 42 दिलाय. SQR किती दिलाय बघा. SQR 58 दिलाय. तर तुम्हाला कुठला शोधायला सांगितलं आहे? कोण ATS. मग कोण कुठला शोधायचा आहे तुम्हाला? AT आणि S शोधायचा आहे मित्रांनो. हा शोधायचा आहे. हा कसा शोधायचा? तर परत मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी चौकोन जो आहे हा चौकोन चक्रीय चौकोन आहे. सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. बघा बघा ATS आणि Q हे कसला कोन आहे? चक्रीय चौकोन आहे. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन 180 अंश मापाची बेरीज दाखवू शकतो. पण हा कोन किंवा हा कोन आपल्याला दिलेलाच नाही. कसा शोधायचा? काय करायचं? तर मित्रांनो 42 अंश आणि 58 अंश दिले म्हणजे हे सगळे रेषीय जोडीतले कोन आहेत. लिनियर अँगल, लिनियर पेअर अँगल्स आहेत. हे 9वीतलं प्रमेय वापरतोय आपण. आणि सम ऑफ मेजर ऑफ लिनियर पेअर अँगल इज 180. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून मी काय लिखाण करणार आहे? हा 42 मला हा पूर्ण पाहिजे आणि हा 58. ह्यांची बेरीज मी 180 अंश दाखवणार आहे. आता हे दाखवणार आहे म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जसं या प्रकरणातली प्रमेय मला तुम्ही विचारली तर मला पण सांगता येणार नाही. पण मला आकृती बघितली की प्रमेय लगेच सांगता येतो. अशी तयारी ठेवा. हां अशी तयारी ठेवा. म्हणजे प्रमेय पाठ पाहिजे असं काही नाही. जसं स्पर्शिका वृत्त छेदिका प्रमेय पाठ पाहिजे असं नाही. पण ही स्पर्शिका आहे, ही वृत्त छेदिका आहे, मग ह्या कोणाचं मग कंसाच्या नियमात सांगायला आलं पाहिजे. बघा मी रेषीय जोडीतले हे कोन लिहितो. मग लिखाण करताना म्हणतो मेजर अँगल PQA अधिक मेजर अँगल AQS अधिक मेजर अँगल SQR बरोबर किती? 180 अंश. का बरं? तर ह्याला म्हणा रेषीय जोडीतील कोन. स्पष्ट लिहा बरं का मित्रांनो. शॉर्टकट लिहू नका. को लिहू नका. रेषीय जोडीतील कोन. सेमीने काय लिहायचं? सम ऑफ किंवा डायरेक्ट लिहा लिनियर पेअर अँगल. लिनियर पेअर अँगल्स. ओके किमती ठेवूया. PQA दिलाय आपल्याला. किती दिलाय बघा? 42 दिलाय.
आपणाला AQS काढायचा आहे. कशासाठी काढायचा आहे? AQS काढला तर हे माप निघणार आहे म्हणून काढायचं आहे. आधी हे किती दिले? 58 दिले, बरोबर 180. म्हणून माप कोण AQS अधिक 42 आणि 58 आणि 2 60 आणि 40 100 म्हणजे हे बेरीज 100 आहे. पक्षांतर जर केलं मित्रांनो तर उत्तर किती ह्याचं 80. त्याला काय करा वाटल्यास बॉक्स केले तरी चालते, नसेल तर पट्टीच्या सहाय्याने काय करा अशी दुरेगी ओढा. मग या ठिकाणी आता माझा AQS हा किती आला? 80. मग आता मी म्हणणार चौकोन AQST हा चक्रीय चौकोन आहे. स्पष्ट लिहा बरं का मित्रांनो, शॉर्टकट लिहू नका. माझं लिखाण ओळखण्यासाठी मी म्हणतो चक्रीय चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल AQST इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. Hence, major angle AQS plus major angle ATS is equal to 180 degree. सम्मुख कोन. कसले कोन आहेत हे? सम्मुख कोन. अपोजिट अँगल. काय आहे अपोजिट अँगल? अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180. म्हणून हे सम्मुख कोनांची बेरीज आपण 180 अंश दाखवतो. पुढे काय करायचं? किमती ठेवूया आपण आता. AQSचं माप निघालंच आहे 80 अंश अधिक माप कोन AQS बरोबर 180 अंश. पक्षांतर करा. माप कोन ATS बरोबर किती? 100 अंश. ओके, याला आपण बॉक्स करू. 5 प्रश्नांची उत्तरं आपण सोडवलेली आहेत. प्रश्न 4 मध्ये हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी किंवा 3 मध्ये सुद्धा 3 मार्कासाठी येऊ शकतो. 3 मार्काचा आला तर 3 उपप्रश्न विचारतील, 4 मार्काचा आला तर 4 विचारतील आणि 5व्या मध्ये बहुधा सगळे प्रश्न विचारतील, पण इतका सोपासा प्रश्न तुम्हाला 5व्या मध्ये दिला जाणार नाही. बघूया विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. ओके, बघूया. माझ्या माहितीप्रमाणे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. सोपा प्रश्न आहे. 13वा प्रश्न. अद्याप तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर तेवढा चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे काय, नवीन जे व्हिडिओ आहेत ते नवीन व्हिडिओ तुम्हाला काय करता येतील, पाहता येतील. ओके, चला बघूया क्वेश्चन नंबर 10. मी आकृती ऑलरेडी काढलेली आहे मित्रांनो, रचनाही करून घेतलेली आहे. इन फिगर 3.90 seg AB is diameter of circle with center C. AB is diameter with center C. Line PQ is a tangent which touches the circle at point T. Line PQ is tangent touches the circle with point T. Seg AP perpendicular seg PQ. Seg BQ perpendicular seg PQ. Then prove that seg CP congruent seg CQ. काय दाखवायला सांगितले आपल्याला? सेग CP कॉन्ग्रुएंट सेग रेख CQ. आपणाला रेख CP एकरूप रेख CQ दाखवायचे. बघा, मराठी मीडियमचा प्रश्न वाचतो. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB हा व्यास आहे आणि C काय झाले? केंद्रबिंदू. वर्तुळाची स्पर्शिका PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. रेख AP, हे बघा, AP लंब म्हणजे लंब, ही PQ ला लंब आहे आणि BQ ही सुद्धा PQ ला लंब आहे. तर सिद्ध करा रेख CP एकरूप रेख CQ. बघूया मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवता येईल.
मागील परीक्षेला, मागील म्हणण्यापेक्षा म्हणजे ही जी पुस्तकं बदललेली आहेत, ही पुस्तकं बदलण्याच्या आधीच्या सिलेबसला सुद्धा हा प्रश्न होता, आलेला आहे बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न. कसा सोडवता येईल आपल्याला हा प्रश्न मी सांगतो. पहिल्यांदा अगोदर तुम्हाला सगळं समजावून सांगतो आणि मग लिखाण कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. काळजीपूर्वक बघा. AP लंब PQ दिलाय, BQ लंब PQ दिलाय आणि CT लंब सुद्धा PQ होणार आहे. का? स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. प्रमेय टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस बाय थेरम. आता PQ या रेषेला BQ, CT आणि AP रेखा कशा आहेत? लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणून एकाच रेषेला जर काढलेल्या रेषा लंब असतील तर त्या सर्व रेषा मित्रांनो कशा असतात? समांतर असतात. परपेंडिक्युलर टू सेम लाईन, परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे या रेषा समांतर आहेत हे आपण सांगू शकतो. हे आपल्याला गृहीतक म्हणावं लागेल, कारण हे प्रॅक्टिकली जरी तुम्ही केलं तर हे सत्यच होतंय. जसं जर ओळीनं असे 7 कॉलम तुम्ही उभा केले तर ते 7 कॉलम समांतर आहेत. इमारतीच्या बाबतीतलं, बिल्डिंगच्या बाबतीतलं बोलतोय, ते 7 कॉलम तुमच्या शाळेचे सुद्धा 7 कॉलम, 7 आतल्या भिंती ह्या समांतर आहेत. कारण समांतर असल्याशिवाय त्या रूम तुम्हाला राईट अँगलमध्ये दिसत नाहीत, काटकोनात दिसत नाही. म्हणून सांगतो म्हणजे काही ठिकाणी प्रॅक्टिकली पण करा. मग इथं तुमचा 90 90 90 म्हणजे 1 2 3 आर पॅरलल. बरं, मग ह्या 3 रेषा समांतर म्हणून 3 समांतर रेषांच्या छेदांच्या गुणधर्मानुसार मला वाटतं इयत्ता 9वीत हा गुणधर्म झाला आणि समृद्ध प्रकरणात सुद्धा हा गुणधर्म झालेला आहे. 3 पॅरलल प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल. काय सांगते प्रॉपर्टी? तर AC अपॉन BC अगोदर समजावून सांगतो. AC अपॉन BC इज इक्वल टू TT अपॉन TQ. मग ह्याचं उत्तर आपलं त्रिज्या समान आहे म्हणून ह्याचं उत्तर 1 येणार, म्हणून ह्याचं पण उत्तर 1 येणार. ह्याचं उत्तर 1 आल्यावर आपणाला ह्या 2 रेषा एकरूप दाखवता येणार. पुन्हा आपण CP आणि CQ जोडायचं आणि पुन्हा हे 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवलं की एकरूप त्रिकोणाच्या ह्या संगत बाजू होईल आणि सिद्धांत संपेल. ओके, बघूया मित्रांनो. जाऊया प्रश्न क्रमांक 10 मधील प्रश्न आपण कसा सोडवायचा बघा. मी पहिल्यांदा लिखाण करतो. सेग AP परपेंडिक्युलर सेग PQ, सेग BQ परपेंडिक्युलर सेग PQ. दोन्हीला आधार काय द्यायचा आपण? गिवन पक्ष. सेग CT परपेंडिक्युलर सेग PQ. का? थेरम. कुठलं थेरम? स्पर्शिका छेदिक टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. स्पर्शिका त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. बाय थेरम, बाय म्हणजे प्रमेयानुसार असं म्हणा. मग मराठी मीडियमने लिहिताना काय लिहा? म्हणून जर एकाच रेषेला 3 रेषा समांतर लंब असतील तर त्या तिन्ही रेषा एकमेकांना समांतर असतात असं आपल्याला लिहावं लागणार आहे. परपेंडिक्युलर टू सेम लाईन्स, हेन्स same line are parallel to each other by this property. मराठी मध्ये काय? जर एकाच रेखेला 3 रेषा लंब असतील तर त्या 3 रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणून काय होईल आपलं? AP पॅरलल BQ पॅरलल CT, AP पॅरलल CT पॅरलल BQ. म्हणून परत म्हणायचं
3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्मानुसार सेमीनं काय लिहायचं? हेन्स थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय सांगते ते प्रमेय? सांगते बघा असं, AC अपॉन CB इज इक्वल टू PT अपॉन TQ. पण मित्रांनो AC आणि CB काय आहे? बट AC इज इक्वल टू BC. व्हाय? रेडी ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मराठी मीडियम किंवा सेमी दोन्हीनी थोडंसं ऍडजस्ट करायचं. इंग्लिशमधनं लिहिलं तर मराठीत सांगतोय, मराठीतनं लिहिलं तर इंग्लिशमधनं सांगतोय. दोन्ही बॅचना अगदी इंग्लिश मीडियमना सुद्धा समजावं असं मी लिखाण करतोय. बघा, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या मराठी मीडियमला लिहायचं. बरं, ही AC आणि BC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या हे आपलं ऑब्झर्वेशन झालं. मग एकाच वर्तुळाच्या त्रिज्या जर समान असतील तर यांचा भागाकार काय येणार? ऑफकोर्स बघा बरं, यांचा भागाकार 1 येणार. इथपर्यंत लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा. नसेल तर माझ्याबरोबर तुम्ही लिहित असालच, काय प्रश्न नाही. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही लिखाण करू शकता. आणि स्क्रीनशॉट न काढता तुम्हाला जर का लिखाण करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ काय करावा लागेल? पॉज करावा लागेल. मी थोडं पुसत नाही. हे समान आहे म्हणून मित्रांनो AC अपॉन BC इज इक्वल टू 1 येणार. का? ही समान संख्येनं समान संख्येला जर डिवायडेड केलं तर त्याचा क्वेश्चन एकच येतो, भागाकार एकच येतो. म्हणून ह्याचं उत्तर 1. पण हे ह्याला समान आहे म्हणून मी म्हणणार आहे PT छेद TQ बरोबर 1 म्हणजे PT बरोबर TQ. दॅट इज म्हणजेच रेख PT कंग्युरेंट रेख TQ याला आपण एकाकडे द्यायचा. बघा, समजलं असेल असं मला वाटतं. आता काय करायचं मित्रांनो? हे 2 त्रिकोण विचारात घ्यायचे. हे 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आणि एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. सोपा आहे प्रश्न. कसं जायचं बघा. पहिल्यांदा त्रिकोणाची नावे घ्या. त्रिकोण PTC व त्रिकोण QTC मध्ये सेमीनं काय लिहायचं? इन PTC अँड ट्रायंगल QTC. माझं मत आहे हेच लिहा. पहिल्यांदा काय लिहा? सेग PT कंग्युरेंट सेग TQ फॉर्म फर्स्ट. मराठी मीडियम आहे असं लिहायचं. विधान 1 वरून रेख PT एकरूप रेख TQ. विधान 1 वरून सेग CT कंग्युरेंट सेग CT सामायिक भुजा. स्पष्ट लिहा मराठी मीडियम. कॉमन साइड मराठी सेमीनं. पुढं मी काय म्हणणार आहे? अँगल PTQ कंग्युरेंट अँगल QTC. का लिहिलं असेल सांगा बघूया. कारण ही पण 90 आहे आणि ही पण 90 आहे म्हणून म्हणा इच 90 डिग्री, प्रत्येकी 90 अंश. आणि म्हणून हीच जोडी पुढे लिहा. कशी लिहायची? म्हणून ट्रायंगल PTC कंग्युरेंट ट्रायंगल QTC बाय SAS टेस्ट बाकोबा कसोटीनुसार. कोणत्या कसोटीनुसार आले? बाकोबा कसोटीनुसार. ओके. आणि परत मग तुम्ही लिहायचं म्हणून डायरेक्ट. आता ह्याच्या खाली हे लिहा. म्हणून रेख CP एकरूप रेख CQ एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कंग्युरेंट ट्रायंगल. असं लिहायचं नाही. एक तरी संभा लिहू नका. स्पष्ट लिहा. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. माझ्या माहितीप्रमाणे हा प्रश्न विस्ताराने तुम्हाला समजला असेल, लक्षात आला असेल. यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण बघूया. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल, स्क्रीनशॉट काढा.
माझं मार्गदर्शन तुम्हाला समजत असेल, पण मित्रांनो काही वेळेला जर तुम्हाला अडचण येत असेल तर मी म्हणेन प्रश्न पुन्हा पुन्हा तुम्ही बघा, पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर लक्षात येईल. मला पुन्हा पुन्हा टीचिंग करायला म्हणजे माझा स्टॅमिना राहणार नाही, पण व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, लक्षात येणार आहे. तोच तो प्रश्न पुन्हा पुन्हा, उलट तुमची रिव्हिजन्स होणार आहे. प्रश्न कदाचित पाठ होतील. मुळात गणितात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाठ करायचं नसतं, गुणधर्मानुसार जायचं असतं. बघूया, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे 11. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स A, B, C each of a radius 3 cm. Touch that each circle touches other 2 circle. प्रत्येकी 3 सेमी केंद्रबिंदू असणारी 3 सेमी त्रिज्या असणारी वर्तुळ ABC काढा आणि प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल अशी परिस्थिती करा. प्रश्न होमवर्कला करा, अवघड नाही प्रश्न. साधारणतः आकृती ही अशी तयार होईल. या पद्धतीत तुम्ही हे करू शकता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 आपण स्किप करतोय आणि डायरेक्ट आपण जातोय प्रश्न क्रमांक 14 कडे. बघा, मी आकृती काढेपर्यंत प्रश्न क्रमांक 14 तुम्ही पण मित्रांनो वाचून घ्या. पुस्तक वही पेन घेऊन बसत असाल तर माझा अप्रत्यक्ष हा ट्युशन हा मार्गदर्शनाचा पिरियड होतोय. मित्रांनो गेली 26-27 वर्षे मी मॅथ्स अध्यापन करतोय. 10वी इयत्तेच्या वर्गाला मी मॅथ्स शिकवतोय, टीच करतोय. तेव्हा मी आकृती काढतोय. पुस्तक घेतलं नसेल तर पुस्तक घ्या. प्रत्येक व्हिडिओ बघताना पुस्तक वही घेऊन जर बघितलं बसला असाल तर तुम्हाला खाजगी शिकवणीला सुद्धा जायची गरज नाही, असं पुस्तक मी कव्हर करतोय. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14. अगोदर आकृती काढतो आणि मग प्रश्न वाचतो. काय सांगितलंय? QPRS and O. What information we have given in question number 14? Here question number 14 is that सोबतच्या आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS ह्या एकरूप जीवा आहेत. मित्रांनो कसल्या जीवा आहेत? एकरूप जीवा आहेत. PQ आणि RS ह्या एकरूप जीवा आहेत. बर, जर एकरूप जीवा आहेत, जर कोण PQR बरोबर 70 अंश, POR बरोबर 70 अंश, आकृतीत पण ही माहिती पुरवायची म्हणजे लक्षात येतं. 70 अंश आणि माप कंस RS बरोबर 80 अंश. हे बघा इथे RS हा जर 80 अंशाचा असेल तर खालील प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला सगळ्या कंसांची माप काढायची आहेत. PR, QS आणि QSR. मराठी मीडियम, सेमी मीडियमचा प्रश्न काय आहे? इन फिगर 3.92 O is the center of the circle. Chord PQ congruent chord RS if angle POR is equal to 70 degree. Find following arc PR, arc QS and arc QSR. बघूया कंस कुठले कुठले काढायचे आहेत आपल्याला? PR, QS and QSR या सगळ्या कंसांची माप काढायची. बघा मी पहिल्यांदा PR लगेच काढतो. का तर मगाची पण मी प्रश्न सांगितलं की गुणधर्म पाठ करा. हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन, ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. A vertex of angle is the center of the circle. This angle called central angle and the measure of central angle is equal to its intersect arc. केंद्रीय कोनाचा गुणधर्म आहे प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल. आणि केंद्रीय कोनाचं माप त्याला अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. म्हणून मी म्हणणार माप कंस PR is equal to माप कोन POR. माप कोन POR. का बरं? त्याला आधार द्यायचा. त्याला आधार काय द्यायचा?
केंद्रीय कोनाचा गुणधर्म, केंद्रीय कोनाचा गुणधर्म स्पष्ट लिहिलेलंच आहे. मराठी सेमीनं काय लिहायचं, प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल. हेन्स माप कंस इथं वाटल्यास लिहा, परंतु बट माप कोन POR बरोबर 70 अंश गिवन पक्ष, म्हणून मेजर आर्क माप कंस PR बरोबर 70 अंश आला. हा 70. आता आपल्याला काय करायला सांगितलंय, QS हा काढायला सांगितलं आणि पुन्हा QSR पण काढायला सांगितलंय. QSR. आता QS कसा काढता येईल, तर QS दोन प्रकारात काढता येईल. कसं काय, पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं, म्हणजे हा 290 अंशाचा कोन येणार आहे. हा जर 290 अंशाचा कोन असेल तर 290 सोडून राहिलेला जो कंस आहे, 290 सोडून राहिलेला जो कंस आहे तो 290चाच येणार. उदाहरणार्थ इथून इथपर्यंत हा 290चा येणार, पण यात 80 आणि इकडचा 80 सुद्धा तुम्हाला घालावं लागेल. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत कोणती असणार आहे, मी काय करणार आहे आता बघा, हा 80चा दिलाय म्हणजे हा पण 80 अंशाचा असणार. का, ही जीवा एकरूप आहे, एकरूप जीवेच्या संबंधित लघुकंस. म्हणून मी काय लिखाण करणार आहे, दुसऱ्यासाठी चालले बरं का. आता कॉर्ड PQ कंड्युरेंट कॉर्ड RS, का हे गिवनच आहे. बरं, मग हेन्स मेजर आर्क PQ इज इक्वल टू मेजर आर्क RS, का कंड्युरेंट आर्क रिलेटेड टू कंड्युरेंट कॉर्ड. एकरूप जीवेच्या संबंधित लघुकंस एकरूप असतात. जर जीवा एकरूप असतील तर त्याच्या संबंधित कंस एकरूप असतात. इथं म्हणायचं बट मेजर आर्क RS इज इक्वल टू 80 डिग्री. वी हॅव गिवन, पक्षात दिले बघा हे. बरं, मग म्हणून मेजर आर्क RS इज इक्वल टू 80 डिग्री. बघा, माफ करा, मेजर आर्क RS नाही, मेजर आर्क PQ इज इक्वल टू 80 डिग्री. आता हा 70, हा 80, हा 80. पूर्ण वर्तुळाचं माप नाही ना, पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश असतं. त्याच्यावरनं QS काढूया म्हणजे तुमचा QS निघेल. म्हणून मी लिखाण कसं करतो बघा, मेजर आर्क RS अधिक मेजर आर्क PR अधिक मेजर आर्क PQ अधिक मेजर आर्क QS इज इक्वल टू 360 डिग्री. बघा दिसतंय का, बघा, नंतर इकडे लिहितो इज इक्वल टू 360 डिग्री. आणि ह्याला आपल्याला सपोर्ट स्टेटमेंट काय द्यायचं, कंप्लीट सर्कल. काय द्यायचं, कंप्लीट सर्कल, पूर्ण वर्तुळाचं माप. आता पूर्ण वर्तुळाचं माप 360 आहे. लिखाण करूया. RS किती आहे बघा, 80. PR किती आहे बघा, 70. PQ किती आहे बघा, 80. आणि QS आपल्याला काढायचंच आहे. QS किती आहे, काढायचंच आहे. बरोबर 360. मित्रांनो, परत एकदा स्क्रीनशॉट काढा आणि हा जो स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट तुम्ही काय करा, परत बघून लिहिण्यासाठी वापरा. ठीक आहे. मी यानंतरची पुढची पायरी करतो. बघा, पुढची पायरी, माप बेरीज करूया आपण. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 220, 230 येईल. 8 आणि 7 15 आणि 8 23,
अधिक माप कंस QS बरोबर 360 डिग्री अक्षांतर करा माप कंस अर्क QS इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 230 डिग्री इज इक्वल टू 130 डिग्री 130 अंश हे कोणाचं माप आलं QS चा। मित्रांनो अशा गडबडीमध्ये टीचिंग करताना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अनावधानानं एखाद्या व्हिडिओमध्ये चुकलेलं असेल तर ती अनावधानानं झालेली चूक आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ते उत्तर तुम्ही दुरुस्त करू शकता। उदाहरणार्थ 360 मधनं माझी वजाबाकी चुकली तर किती येते हे तुम्हाला माहित आहे। वजाबाकी शिकवायला मी नाही आहे, मी तुम्हाला मार्ग दाखवतोय, प्रश्न कसं सोडवायचा हे सांगतोय। वजाबाकी समजा मी चुकून 120 लिहिली तर किती येते ती 130 येते, तुम्हाला माहित आहे का नाही, मग ती दुरुस्त करायची। माझं चुकलं वगैरे म्हणू नका प्लीज, ते अनावधानानं झालेलं आहे, बोलण्याच्या ओघामध्ये झालेलं आहे। 130 अंश आहे। आता QS तुमचं 130 अंश झालं। आता बघा PR काढला QS काढला, आपल्याला आपला कंस QSR पण काढायचा। कंस QSR बघा QS आणि R दोन कंस एकत्रित आहेत, म्हणून मी म्हणतो माप कंस QSR इज इक्वल टू माप कंस QS अधिक माप कंस RS बरोबर QS किती काढला आपण आता एवढ्या 130 अंश अधिक RS किती आपला RS 80 अंश, म्हणजे उत्तर किती तुमचं 130 210 अंश। माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओ 61 मध्ये सर्व प्रश्न समजले असतील। प्रकरण मोठं आहे, या प्रश्नसंचात सुद्धा प्रश्न खूप आहेत, त्यामुळे या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा जास्त होणार आहेत। माझं मार्गदर्शन तुम्हाला लक्षात येत असेल समजत असेल तर मित्रांनो नक्कीच माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या भागामध्ये सर्वत्र सर्वांना पाठवा, तुमच्या मित्रमंडळींना सर्वांना पाठवा, नातेवाईकांना पाठवा आणि नक्कीच माझं मार्गदर्शन घ्या, माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या म्हणून सांगा। त्यांनाही माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा। चॅनल सबस्क्राईब केलं की मित्रांनो काय होतं, मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लिंकची गरज राहणार नाही। नवीन व्हिडिओ डायरेक्ट तुम्ही सबस्क्राईबवर क्लिक केलं, सबस्क्राईबच्या बाजूला माझा जो फोटो आहे त्या फोटोवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हे दिसते। अधूनमधून मी प्लेलिस्ट पाठवतोय, प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला एका वेळेला दिसत आहेत। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल। मी इथंच थांबतो। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।